ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ 3 ಗುಣಗಳು ನೆನಪಿರಬೇಕು. ಸ್ನೇಹ, ಮಾನವೀಯತಾ, ಭಾಯಿಚಾರಕ ಮಹತ್ವ ಕೋ ಸಮಜ್ ಸಕ್ತೆ ಹೇ ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಕವಿ ಪರಿಚಯದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಜನ್ಮ ವರ್ಷ 1908 ಇದೆ. ಜನ್ಮಸ್ಥಾನ ಬಿಹಾರ್ ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಮುಂಗೇರ್ ಜಿಲ್ಲೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಿತ್ತು. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೇವಾದಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದರೆ ಇವರು ರೇಡಿಯೋ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಿಂದಿ ಸಲಹಾಕಾರ ಕೆ ಪದ ಮೇ ಬಿ ಏಕ್ ಕಾರ್ಯ ಕಿಯೇ ಹೇ ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ರಾಮಧಾರಿ ಸಿ ದಿನಕರ್ ಅವರ ಒಂದು ಕೃತಿಗಳಿಗೆ ನೋಡೋದಾದರೆ ಫಸ್ಟ್ ಹುಂಕಾರ ಬರ್ತದೆ, ರೇಣುಕಾ, ರಸವಂತಿ, ಸಾಮಧೇನಿ ಇದೆ, ಧೂಪಚಾಹ, कुरुक्षेत्र, ओके, बापू, रश्मिरथी आदि इनके प्रमुख रचनाएं हैं. चयन प्रस्तुत पद्यपाठವನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ कुरुक्षेत्र के षष्ठ सर्ग से लिया गया है. देहांत वर्ष 1974 1974 ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. अभ्यास मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए ಅಂತ ಇತ್ತು. आज की दुनिया कैसी है? द आंसर इज आज की दुनिया विचित्र और नवीन है. प्रश्न 2 मानव के हुक्म पर क्या चढ़ता और उतरता है? द आंसर इज मानव के हुक्म पर पवन का ताप चढ़ता और उतरता है. थर्ड क्वेश्चन परमाणु किसे देखकर कांपते हैं? द आंसर इज परमाणु मनुष्य के करों को देखकर कांपते हैं. फोर्थ वन अभिनव मनुष्य कविता के कवि का नाम लिखिए. अभिनव मनुष्य कविता के कवि का नाम है रामधारी सिंह दिनकर. पांचवा प्रश्न है आधुनिक पुरुष ने किस पर विजय पाई है? द आंसर इज आधुनिक पुरुष ने प्रकृति के हर तत्व पर विजय पाई है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಆರನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನರ್ ಕಿನ್ ಕಿನ್ ಕೋ ಏಕ ಸಮಾನ್ ಲಾಂಗ್ ಸಕ್ತಾ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ ನರ್ ನದಿ, ಪಹಾड़ तथा समुद्र को एक समान लांग सकता है. ಏಳನೇ ಪ್ರಶ್ನೆ आज मनुज का यान कहाँ जा रहा है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ದ ಆನ್ಸರ್ ಈಸ್ आज मनुज का यान गगन में जा रहा है ಅಂತ ಇತ್ತು. मुख्य प्रश्न 2 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए ಅಂತ ಇತ್ತು. फर्स्ट वन प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन इस पंक्ति का आशय समझाइए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. आंसर ಏನು ಬಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ आधुनिक मानव ने प्रकृति के हर तत्व को अपना नियंत्रण में कर लिया है. उसने जल, विद्युत, भाप, वायु पर अपना नियंत्रण बना लिया है. वह नदी, पर्वत, सागर को एक समान लांग सकता है. उसका यान आकाश में जा रहा है. वह परमाणु प्रयोग भी कर रहा है. उसकी बौद्धिक क्षमता असीमित है. आज मानव ने प्रकृति के हर तत्व को विकृति कर दिया है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ आंसर इज द राइट. सेकंड क्वेश्चन दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ. कवि दिनकर जी कहते हैं आज मनुष्य ने प्रकृति पर विजय प्राप्त कर ली है. मानव की पहचान वह है जो मानव के बीच स्नेह का बांध बांधता है. जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाता है वही मानव कहलाने का अधिकारी होगा. इन थर्ड क्वेश्चन ही तो अभिनव मनुष्य कविता का दूसरा कौन सा शीर्षक हो सकता है, क्यों? द आंसर इज इस कविता का दूसरा शीर्षक हो सकता है प्रकृति पुरुष, क्योंकि मनुष्य ने लगभग प्रकृति के हर तत्व पर अपने प्रयासों से विजय प्राप्त कर ली है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ द राइट आंसर इज करेक्ट. ಇನ್ನು ಥರ್ಡ್ದಲ್ಲಿ भावार्थ लिखी ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. पद्यದ ಸಾಲುಗಳಿತ್ತು. यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगार, व्योम से पाताल तक सब कुछ इसे है ज्ञेय, पर न यह परिचय मनुज का, यह न उसका श्रेय. द आंसर इज कविता का नाम अभिनव मनुष्य, कवि रामधारी सिंह दिनकर. भावार्थ इस पद में दिनकर जी कहते हैं कि आज के मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय प्राप्त कर ली है. ज्ञान और विज्ञान के प्रकाश को पूरे संसार में फैलाए हैं, परंतु कैसी विडंबना है कि उसने स्वयं को नहीं पहचाना, अपने भाईचारे की भावना को नहीं पहचाना है. आकाश से पाताल तक मनुष्य ने अपना अधिकार जमा किया है, पर यह प्रकृति पर विजय मानव का सही परिचय नहीं है और न ही उसकी कोई महत्वपूर्ण उपलब्धि. इन फोर्दली उदाहरण के अनुसार तुकांत शब्द को पहचान कर लिखे अंतिತ್ತು. नवीन, आसीन, ताप, भाप, ताप, व्यवधान, विद्वान, श्रृंगार, आगार, ज्ञेय, श्रेय, जीत, प्रीत ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. ಇನ್ನು पंक्ति पूर्ण कीजिए अंतिತ್ತು. वेरी सिंपल. आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन. हे बंदे नर के करो में वारी विद्युत भाप,
ಹುಕ್ಮ ಪರ ಚಡ್ತಾ ಉತ್ತರತಾ ಹೇ ಪವನ ಕಾ ತಾಪ್ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಎರಡೆರಡು ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕಿತ್ತು. ದುನಿಯಾ, ಜಗ್, ಸಂಸಾರ್, ವಿಚಿತ್ರ, ಅನೋಖಾ, ವಿಲಕ್ಷಣ, ನವೀನ, ನಯಾ, ನೂತನ, ನರ್, ಪುರುಷ್, ಮಾನವ್, ವಾರಿ, ಜಲ್, ಪಾನಿ, ಕರ್, ಹಸ್ತ, ಹಾತ, ಆಗಾರ್, ಭಂಡಾರ, ಘರ್, ಮಕಾನ್ ಅಂತಲೂ ಕೂಡ ನೀವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಬರಿಬೋದು. ಇನ್ನು ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಇದೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಆಜ್, ಕಲ್ ಇದೆ, ಆಧುನಿಕ ಬರ್ತದೆ ಅಥವಾ ನವೀನ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಬರ್ತದೆ, ಅದು ಕೂಡ ಗೊತ್ತಿರಲಿ. ಆಧುನಿಕ ಪ್ರಾಚೀನ ಅಥವಾ ನವೀನ ಪ್ರಾಚೀನ. ಚಡ್ತಾ ಉತ್ತರತಾ, ಸಮಾನ್ ಅಸಮಾನ್, ಜ್ಞಾನ್ ಅಜ್ಞಾನ್, ಜೀತ್ ಹಾರ್, ಅಸೀಮಿತ್ ಸೀಮಿತ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ತೋಡ್ ಜೋಡ್ ಅಂತ ಇತ್ತು. ಇನ್ನು ಏಕ್ ಶಬ್ದ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೇಳಿದರು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಸಭಿ ಜಗಹೋ ಮೇ ಸರ್ವತ್ರ, आसन पर बैठा हुआ आसीन, बचा हुआ बचत, मनु की संतान मानव, विशेष ज्ञान विज्ञान, अधिक विद्या प्राप्त विद्वान ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಂಡಿತ ಸರ್ವಜ್ಞ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಬರ್ತದೆ. ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಅನುರೂಪತೆ ಇತ್ತು. ಗಿರಿ ಪಹಾಡ ವಾರಿ ಜಲ್, ಪವನ ವಾಯು ಸಿಂಧು ಸಾಗರ, ಜಮೀನ್ ಆಸಮಾನ ಆಕಾಶ ಪಾತಾಳ, ನರ್ ಆದ್ಮಿ ಊರ್ ಛಾತಿ ಅಂತ ಇತ್ತು. ಇಷ್ಟಿತ್ತು ಸ್ನೇಹಿತರೆ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಪದ್ಯಪಾಠದ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಸೊ ಏನಾದರೂ ಡೌಟ್ ಅನಿಸಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಕಮೆಂಟನ್ನು ಮಾಡಿ. ಸೊ ನಾವು ರಿಪ್ಲೈ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ವಾಚ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ವಾಟ್ಸಪ್ ಚಾನಲ್ ಅದ, ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಗ್ರೂಪ್ ಅದ, ಲಿಂಕನ್ನು ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಅವುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ. ಬಾಯ್.